सगळ्यात मोठा ऑब्स्टॅकल हा आहे की ओव्हर इन्फॉर्मेशन होतीये. येस, तुम्ही बघा ना, युट्यूबवर बरेच जण जातात, इंस्टाग्रामवर जातात. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघताय का असंच चालू करून बघताय? असंच चालू करून बघताय म्हणजे काय? येस, ते एंटरटेनमेंट आहे. एंटरटेनमेंट काही चुकीचं नाहीये. एंटरटेनमेंट पाहिजे. पण त्याला एक डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. येस, त्याला डिसिप्लिन घालणं गरजेचं आहे. हे बघा, आपल्याकडनं चूक काय होते माहिती आहे का सगळ्यांकडनं? आपण कामासाठी वेळा ठरवतो. येस, हे जे काम आहे मला या कामासाठी अर्धा तास, या कामासाठी 1 तास लागेल, या कामाला 2 तास लागेल. आपण ठीक आहे वेळ ठरवतोय आपण ह्या कामाला मला इतका वेळ लागेल, त्या कामाला इतका वेळ लागेल. पण त्यासोबत मी तुम्हाला सांगतो आपण एंटरटेनमेंटसाठी वेळच ठरवत नाही. येस, मला प्रत्येकाला काही ना काही एंटरटेनमेंट पाहिजे. तर त्या एंटरटेनमेंटसाठी भले तुम्ही सोशल मीडिया बघत असाल, एक एन्जॉय म्हणून जे काय आहे, YouTube असेल, Facebook असेल, जे काय असेल, तर त्यासाठी पण वेळ ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे मी दिवसभरातला किती वेळ एंटरटेनमेंटला देणार आहे. हां, मी दिवसातनं एवढं संध्याकाळी 7 ते 8 हा माझा एंटरटेनमेंट टाईम आहे. किंवा जे काही तुम्हाला वाटतंय अर्धा तास असेल, 1 तास असेल, 2 तास असेल. मी म्हणतो तुम्हाला किती वेळ करायचा करा. पण ठरवून करा. तुम्हाला 3 तास करायचंय? करा. ठरवून करा. एवढं ते एवढं हा माझा एंटरटेनमेंट आहे. हा संध्याकाळी 7 ते 10 जे काही करायचं करा. पण बाकीचा वेळ तरी फोकस राहील तुम्ही कसं तुम्ही फोकस राहिला ना, तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी सहजतेने मॅनिफेस्ट व्हायला मदत होईल.